या नाशिक शहरामध्ये खऱ्या अर्थानं जो काही विकास झाला आणि जो काही विकास होणार आहे त्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे। माझी खिल्ली उडवली गेली, म्हणाले नाशिक दत्तक घेतलं होतं, त्याचं काय झालं? महानगरपालिकेत पूर्णपणे ताकदीने सगळे 125 नाशिकमध्ये मी सांगितलं होतं मी नाशिक दत्तक घेतोय। मी त्यानंतर ही तक्रार नाही केली की मी नाशिक दत्तक घेतलं। 2017 साली आणि 2019 साली विरोधी पक्षाचा नेता झालो, 2च वर्ष मला मिळाले, पण याची तक्रार मी केली नाही, कारण तक्रार करणारे लोक आम्ही नाही आहोत। विरोधी पक्ष नेता म्हणून देखील जेव्हा कोविडचा काळ होता त्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळे हे उबाठाचे, मनसेचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते त्यावेळी या नाशिकमध्ये हा देवाभाऊ आला होता आणि या ठिकाणच्या प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये आणि आयसीयू पर्यंत जाणारा हा देवाभाऊ होता। पण मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही किती वेळा नाशिकला आले? मी तर वर्षातनं 4दा नाशिकला येतो, पण तुम्ही किती वेळा नाशिकला आले? निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं। अशा पद्धतीनं हे जे निवडणूक पर्यटक आहेत, हे निवडणूक पर्यटक आहे, निवडणुकीच्या निमित्ताने हे पर्यटन करणारे लोक आहेत।